आपले तसेच आता आपले उडान परिवारचे सहकारी कमलेश नाईक जे नॅचरोथेरपी करतात, तर मी माझा अनुभव तिकडे शेअर करू इच्छितो इकडे. कारण कालच मी तिकडे गेलो होतो पहाटे 8:45 वाजता. त्यांच्याकडे वेळ घेतली होती, एक दिवस अगोदर वेळ घेतली होती, कारण त्यांना तो काढा बनवायला लागतो. आणि मी फुल बॉडी मसाज आणि फ्लशिंग म्हणजे ते आपल्याला जवळजवळ तो रात्री 1 लिटरच्या पाण्यामध्ये सगळं आयुर्वेदिक औषधाचं टाकून 1 लिटर पाणी आपल्या गुरुद्वारातनं आतमध्ये सोडतो आणि एनिमा देतात. पण एवढा सुंदर प्रकारे की ते आपल्या, मी बोलतो प्रत्येकाने ते करणं महत्वाचं आहे. टॉक्सिन जेवढे होते, मी आज एवढा फ्रेश किंवा आज एवढा तुम्हाला दिसत असेल, माझा आवाज पण आज थोडा वाढलेला होता आणि भरपूर फ्रेश झालो. आणि त्यातनं त्यांनी जेवढे टॉक्सिन्स काढले ना, ते संपूर्ण म्हणजे मला त्यावेळेला, आणि माझा 4 दिवसापूर्वी स्कूटरवरनं ऍक्सिडेंट झाला होता. माझ्या पायाला दुखत होतं, झोपडी दोन्ही आणि खालती तिथे. तर ते मी त्याला सांगितलं, आज मी धावू शकतो. दोन्ही गुडघ्यावरती त्यांनी काम केलं, खालती तळपायाला. अच्छा, आणि बॉडी मसाज, तुम्ही ह्याच्या अगोदर कुठे बॉडी मसाज केलाय? कोणीच नाही केलाय. बॉडी मसाज मी केला होता माधवबागेत. माझा मित्र आहे तिकडे डॉक्टर, तिकडे केला होता. पण माधवबागेतला बॉडी मसाज आणि ह्यांनी केलेल्या बॉडी मसाजमध्ये जमीन आसमानचा. माधवबागेत माझा 1 ते सव्वा तास केला होता आणि ह्यांनी किती तास केला असेल म्हणजे 8:45 गेलो, 12:36 पर्यंत, म्हणजे 2.5 तास. लिटरली 2.5 तास केला. पण तो बॉडी मसाज, आपला तळपाय, तो वरचा डोक्याचा केस एकही अवयव सोडलाय. किडनीचा भाग, हे इकडे छातीवर, हे बेंबी, नाभीवरती ती वाटी ठेवतो तेल टाकून. संपूर्ण तेल आपल्या आतमध्ये सोडतो बॉडीमध्ये. आणि संपूर्ण हे करून नंतर उलटा झोपून पूर्ण तसंच गुरुद्वारापासून सगळं खालपासून. पण एवढा सुंदर त्यांनी मसाज दिलाय ना. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे पहिलं फ्लशिंग करून मसाज देऊन शेवटला त्यांनी जे आपले आता मसाज केल्यानंतर टॉक्सिन्स बाहेर येतात आपले सगळे. शेवटला त्यांनी आणि जेव्हा टॉक्सिन्स बाहेर येतात ना, ते टॉक्सिन्स आपल्याला ते काढायला लागतात बाहेर, फेकून द्यायला लागतात. नाही तर ते तसेच राहिले तर आपण घरी जाईपर्यंत ते तर त्यांनी काय केलं, त्याच्याकडे हॉटपॉट आहे. ते मी फोटो त्या मध्यंतरी गुगेने टाकला होता, शांबाईने टाकला होता. त्याच्यामध्ये तो बसवतो कोपऱ्यात आहे त्याच्या. तर त्या हॉटपॉटमधनं आहे ना, ते सगळं अर्धा तास जवळजवळ दिलं त्याने. सगळा टॉक्सिन्स बाहेर सगळा निघाला. आणि नंतर 2-4 तांबे बोलला अंगावर पाणी घ्या. आणि एवढं त्याच्यानंतर फ्रेश हलकं वाटलं ना, की बोलायचं काम नाही. बोलण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला जर असा चांगला माणूस मिळालेला आहे, मी पैसे बोलत नाही, पण मी एवढं सांगेन तुम्हाला, कमी पैशामध्ये खूप मोठं काम करून गेलंय तुम्हाला. माझ्याकडनं तर पैसेही घेत नव्हता. मी बोलत ते चालणारच नाही तुला. जो तू लोकांकडनं घेतो ना, तेच माझ्याकडनं घ्यायचं. ते तसं नाही चाललं. आणि मी दिले संपूर्ण अमाऊंट त्याची जी होती ती दिली. तर म्हणजे कधी पॅक असतो बिचारा. कल गए थे ना, आप बोलो ना, 2 शब्द उसके लिए क्या किया? अभी जाके आया उसको, ये डायबिटीज का प्रॉब्लम था, तो एक्यूपंक्चर किया उसको, कल वापस बुलाया 4-5 सिटिंग में. मी मिसेसला घेऊन गेलो होतो परवा. गेला होता ना? फरक काय? तिथं थोडंसं फरक आहे. 2-4 सिटिंग. एड्रेस भेजता हूँ मैं सबको आज कार्ड के सबसे. तो